नदीला महापूर आला होता. पुराचं पाणी गावात शिरायला लागलं होतं आणि याच गावात सखू नावाची एक रानगुण गाय होती. पदरात 3 पोरं, सर्जा आणि सखी आणि थांचं एक बाळ. 2 दिवस झालं सखूची चूल पेटली नव्हती. मग थांच्याला कुठलं मदत? ते नुसतंच लालचं पाणी घेऊ लागलं. पडत्या पावसाकडे बघत सखूच्या मनात विचार आला की 8 दिवसापूर्वी आपल्या भावाचा सांगावा आला होता की अक्का मला लय बरं मला बघायला नाही. आपला भाऊ खात्या पित्या घरचा आहे. 2 वक्ताला नाही तर एखाद्या वक्ताला जरी खायला मिळालं तरी चालेल. भावाच्या गावाकडे गेलं तर भाऊ नाही म्हणायचं नाही. तिचा निर्णय पक्का झाला आणि सखू पडत्या पावसात बाहेर निघाली. सखूचं बाहेर वताच्या वेड्याच्या पलीकडे होतं. ती काठावर उभी राहिली. अय्या पाण्यात कसं जायचं ग? सर्जा म्हणाला. तिच्या गुडघे एवढं पाणी आणि पोरांच्या कमरे एवढं पाणी लागत होतं. कशी बशी ती पलीकडल्या काठावर आली. सखू आपल्या माहेरच्या गावात आली. वडाला वळसा घालून ती पुढे गेली. भावाच्या दारात उभी राहिली. सखूचा भाऊ नुसताच जेवला होता. तोंडात पान रंगलं होतं. बहिणीच्या दिसताच तो बायकोला म्हणाला, अगं ये अक्का आली, ये अक्का. भावानं तोंड भरून स्वागत केलं. एवढ्या पावसात कसा आला गोदी माणसं? दादाला बरं नाही म्हणून सांगावं मिळालं. जीवाला चैन पडलं नाही. बघावं असं वाटलं म्हणून आलं. आवाजी माणसं आपल्या गोष्टीला 8 दिवस यायचंच होतं तर 8 दिवसापूर्वी का आलं नाही सव्वा? सखूला काय बोलावं ते कळेना. तरी पण ती म्हणाली, यायचंच होतं वहिनी, राहूनच गेलं बघ. बसा मला चहा करते. इकडे भन भावासंग बोलू लागली. काय सांगू दादा, पावसानं त्याला देण केली बघ. अरे दादा, गेल्या जन्माचा वांदा झालाय बघ. शेतात पीक नाही. असाच पाऊस राहिला तर घरात पाणी येईल. अगं अक्का, कवा नाही ते आलीस? रात्रीच्या आधीस. हे एक वाक्य ऐकून भावाची बायको बाहेर येऊन कपाशी ठेवून म्हणते, आलं पाणी तर येऊ द्या. रात्रीला गायचं निघायचं. चक्षंगूर झटकन काटा आला. चहा गोडच होता पण कडू इतकं लागला. भावाच्या बायकोनं भावाला ऐकलं आणि म्हणाली, धनी तुम्हाला किती कळकळ आहे हो. अगं गेल्या वर्षी मस्त कणते म्हणाले का मधील नाही. अगं अशी काय करतेस? मस्ती जी नव्हती आज दिलं ना. मम्मी काय चिच्चू काय तू पैसाच देत होतो ना. आतलं बोलणं सखूच्या कानावर पदराचा बोळा तोंडात घालून नावंदात तसाच गेला. आईबाच्या माघारी भावाच्या घरला येऊन चूक केली असं तिला वाटत होतं. उरावर दगड ठेवून भाऊ बाहेर आला. अगं अक्का काय बोललास? अगं अक्का तुला आठवतंय काय आपण लहानपणी मताच्या वड्यात धुवायला होऊन जात होतो. तर तूच नाही का ग मला वाचवलास? तर जर तू मला वाचवलं नसतं तर काय ग माझं झालं असतं? अरे दादा कशाला पहिले आठवणी काढतोस? अरे दादा मला गेलं पाहिजे. घरात पाणी येईल. भावाला काय झालं ते कळलं तर खिशात हात घालून 5 रुपयाची नोट काढून भाच्याच्या हातात धरली आणि भाच्यानं ती घट्ट धरली आणि ते येतो कारण सखू पावसात पडून झाली आणि सखू वताच्या काठ्यावर उभी राहून वडाला हात जोडून म्हणाली, पटचा भाऊ परका झाला पण तू नकस लेका सर्जा. कसं बी जाव पण आपल्या घरला जाव. आपलं घर ते आपलंच असतं असं म्हणत ती सखी आणि सर्जाला पलीकडल्या काठावर सोडून परत पात्रात उतरली. बाळाला पदराने घट्ट बांधणारी देवाला आठवण म्हणाली, अरे देवा काय माझं सातवा मांडलास. अरे खूप कधी झाली मला पण तुला दुःख सांगितलं नाही. मनाला दुःख सांगितलं. अरे माझ्यासाठी नाही निदान माझ्या लेकरांसाठी र. काटावरच्या सर्जाने ओळखलं की आई वाहून जाते. तो तिथून म्हणाला, आई तू वाहून जाशील, तू लवकर इकडे ये. धडा पाणी वाहत होतं. तू पाय उचलायला गेली आणि गांधरीच्या पाण्यात वाहून गेली. दुसऱ्या दिवशी उजाडला. गावात बातमी आली, स्वतःच्या वड्यात कोणा बाईचा हाय मडा हाय आणि मुठीत बाय बी तसंच हाय आणि मुठीत 5 रुपयाची नोट बी हाय. माझी अक्का तर नसेल. अक्का म्हणताना आंबाडा फोडला. गर्दीतल्या लोकांनी मिठी सोडायचा प्रयत्न केला पण मिठी सुटली नाही. अहो त्या विद्यार्थ्याला सुटली नाही तरी माणसाला काय सुटणार? सर्जाने प्रेताला अग्नी दिला. मामा हे सगळे लोक माझ्या आईला का जाळतात? सर्जाला जवळ घेत मामा म्हणाले, नाही तुझ्या आईला म्या जायला